छत्रपती शिवराय नागोठणे नगरीमध्ये अगदी आगळा वेगळा कोणाच्याही मनामध्ये नसलेला का कधीतरी असं घडेल अशा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त उपस्थित आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या रायगड जिल्ह्यावरती प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख असणारे, मग त्यांच्याबरोबरचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील किंवा इतर पक्षातले असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे असतील, अशांची संपूर्ण माहिती असलेले महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असणारे या जिल्ह्याचे मागील निवडणुकीमध्ये ज्यांनी या रायगड जिल्ह्याच्या खासदारकी जिंकली आणि आमच्या सगळ्या रोहा तालुक्यातले तर आधारस्तंभ आहेत. खूप संघर्षाने त्यांनी हा सगळा समुदाय त्यांच्या सोबत जमवलेला आहे. असे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, त्यांच्याबरोबर आमची ताई नामदार आदितीताई तटकरे, माझे छोटे बंधू भाई अनिकेत दादा तटकरे, व्यासपीठावरती खूपच मंडळी आहे. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन फक्त एक 2-3 नावं घेतो. माझ्या समवेत ज्यांनी प्रवेश केलाय ते माझे सहकारी पंचायत समितीचे सदस्य संजयजी भोसले, नागोठण्या नगरीच्या हायेस्ट मताने निवडून आलेल्या, लोकमतातून निवडून आलेल्या प्रथम नागरिक सौ सुप्रिया माडिक, त्यांच्यासोबत ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा पहिल्यांदा जनतेतना निवडून येण्याची वेळ झाली तेव्हा निवडून आलेले माझे सहकारी मिलिंदजी धात्रक, असंख्य असे व्यासपीठावर माझे सहकारी आहेत ज्यांनी माझ्या शब्दावरती, अगदी वेगळ्या विचारसरणीची आम्ही सगळी मंडळी होतो, परंतु हा विषय जेव्हा ठरला की आपल्याला आता कुठेतरी सरकावं लागेल आणि सरकण्याचा अधिकार मला दिला सगळ्यांनी, आणि सरकण्याचा अधिकार देताना असं काही ठरलं नव्हतं. त्यांना वाटलं किशोर जैन भाजपमध्ये जाईल, त्यांना वाटलं किशोर जैन शिंदे गटाकडे जाईल, परंतु तटकरे साहेब क्रिकेट चांगलं खेळतात आणि कॅच सुद्धा चांगलं पकडतात. माझा कॅच कधी घेतला त्यांनी याचा मला पत्ताच लागला नाही. आणि जेव्हा मुंबईला आमचं सगळ्यांचं भेट झाली, पत्रकार परिषद झाली आणि जाहीर करण्यात आलं की किशोर जैन आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत, अतिशय धक्का मोठा या अख्ख्या जिल्ह्याला बसला. मी ठाकरे कुटुंबियाच्या अगदी जवळचा आहे. त्यांच्या कुटुंबियातला प्रत्येक शिवसेना प्रमुखांपासून आताच्या आदित्य साहेबांपर्यंतची पिढी ही मला अगदी, मी त्यांच्या कुटुंबातला आहे. परंतु ह्या सगळ्या राजकारणात ज्या घडामोडी घडतायत आणि विकासाची ग्वाही, सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सत्तेशिवाय शहाणपण नाही. मग भारतीय जनता पक्ष दिल्लीला आहे, त्यांचं नेतृत्व दिल्लीला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व कुठे आहे ते समजत नाही. रायगडमध्ये महाडला आहे का अलिबागला आहे का अजून कुठेतरी खालापूरला आहे. या तिरंगी नेतृत्वामध्ये जाण्यात काय अर्थ नाही. दिल्लीमध्ये आपला विषय कुठला मांडला तर आता रायगड जिल्ह्याला भाजपचा तसा वाली कोण नाही.
जवळून कार्यकर्त्यांना समजून घेणारा, त्यांचं काम करणारा, त्यांच्यासाठी तन मन धन देऊन उतरणारा असा कार्यकर्ता त्यांच्याकडे आज फार मोठे झालेत ते. आणि माझी पक्षप्रवेशाचा जेव्हा आम्ही निर्णय घेतला तेव्हा आदितीताईला समजलं. अगदी आदितीताई आणि मी जिल्हा परिषदमध्ये, ताई अध्यक्ष होती आणि मी विरोधी पक्ष नव्हतो, नेता नव्हतो, पण विरोधी पक्षात होतो. आणि 5 वर्ष तटकरे साहेब आणि माझ्यामध्ये, दोघांमध्ये आदितीताई असायची. कायम ढाल माझ्या मागे होती आणि त्या ढालमुळे मी 4-5 वर्ष राजकारण करू शकलो. आणि ताईंच्या शब्दावरती तिचं जे काम बघितलं मी 5 वर्ष, अतिशय शांत स्वभावाचे आहेत, सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत. आणि त्यांच्यामुळे थोडंसं जवळीक आमची झालेली होती. आणि मग त्यांचा फोन जेव्हा आला तेव्हा मला जे पाहिजे होतं ते ताईंनी सर 5 मिनिटात सांगितलं. मला हे करायचं आहे, तुम्हाला हे करायचं आहे, तुमचं हे आहे. 5च मिनिटं लागली. मी कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं की ज्या गोष्टीसाठी आपण विचार करतोय, आज भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलं तर नागोठण्यामध्ये त्यांची मतं नाही आहेत. मग आमची त्यांची मतं जुडली तरी संघर्ष मोठा आहे. तरी सुद्धा तटकरे साहेबांच्या बरोबर विजय मिळवणं तेवढं सोपं नव्हतं. शिंदे साहेबांची मतं तर अजिबात नाहीत, नावाला थोडीफार मतं जर असली तर. आणि मी विकासाची ग्वाही म्हणून मला ओळखतात सगळे. मी म्हटलं विकास कोणाकडनं करून घेऊ शकतो आपण, आपल्या हाग्याला कोण उभे राहू शकतात. पूर्वी तटकरे साहेब एकटे होते, आज आदितीताई आहे, आज आमचा भाई आहे. प्रत्येक विषयात आता काल परवापासून प्रोग्राम ठरलाय, 4 दिवस झाले. भाईची प्रत्येक दिवसाला भेट आहे, प्रत्येक दिवसाला काळजीपूर्वक त्या ठिकाणी येत आहे. म्हणजे एवढी काळजी मी माझ्या पक्षामध्ये असताना माझी कोणी घेतली नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांची कोणी घेतली नाही. पण आम्ही स्वयंभू होतो, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे होतो, त्यांना मानणारे होतो. म्हणून कोण काळजी घ्यायला येईल का नाही येईल, पण आपण आपला पक्ष टिकून ठेवायचा. आणि म्हणून एवढ्या भागात नक्कीच आम्ही प्रभावी पक्ष टिकून ठेवला. आता या पुढच्या राजकारणामध्ये खूप काही धावायला लागणार नाही, धावायची गरज नाही असं मला वाटते. आपण सुद्धा विकासासाठीच आहोत. आणि मग साहेबांकडे कुठला विषय टाकला तर तो होणार नाही असं मला वाटत नाही. दिल्लीमध्ये पण साहेब आहेत, दिल्लीच्या नेतृत्वाच्या अगदी जवळ साहेब आहेत. राज्यामध्ये ताई आहे, राज्याच्या नेतृत्वामध्ये ताई कुठलाही विषय हँडल करू शकते. भाई आमच्या बरोबर आहेत. एवढंच आम्हाला नागोठणा सांभाळण्यासाठी पुरेसं आहे, नागोठणा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी पुरेसं आहे. आणि हे सगळं मी कार्यकर्त्यांना डोकं फोडून समजवण्याचा प्रयत्न केला. 20 वर्ष 30 वर्ष आपण एकत्र आहोत, पण आता एकत्र किती वर्ष राहू शकतो? 4 लोक इकडे जातील, 4 लोक तिकडे जातील, 10 लोक माझ्याबरोबर राहतील, सगळं विस्कळीत होईल. आणि म्हणून एकमुखी आपण सगळे निर्णय घेऊन तटकरे साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं. थोडंसं व्यवहारिक, थोडासा विचारपूर्वक. काही लोकांना आमच्या अजूनही पटलेलं नाही आहे. मला म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण थोडे दिवस आता आहेत मधी. त्या मधल्या दिवसामध्ये जी काही पोकळी कुठे कुठे गावामध्ये भानगडी आहेत, आपसात वाद आहेत, कुठे पंचायतीमध्ये राग लोभ आहेत, हे सगळं मिटवण्याचं काम हे तटकरे साहेब, आदितीताई, भाई आम्ही सगळे मंडळी मिळून करू. मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विश्वास देतो की तुम्हाला कोणालाही वेगळे पण राष्ट्रवादीमध्ये वाटणार नाही. कुठेतरी वेगळे आहोत आपण, कुठेतरी काय आहोत. आणि दादा मी गर्वाने सांगतो की या प्रवेशासाठी नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे 100% कार्यकर्ते माझ्यासाठी पाठीशी होते. कोणी मला सांगितलं नाही किंवा कोणी मागून सांगितलं की किशोर जैनला घेऊ नका. उलट या महिन्या 2 महिन्यामध्ये ताईकडे, साहेबांकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत होते की किशोर जैनला आपल्या पक्षात घ्या. याच्यापेक्षा गर्व कुठला पाहिजे?
याच्यापेक्षा आनंद कुठला पाहिजे? एवढी वर्ष संघर्ष करणाऱ्या लोकांचा जेव्हा विश्वास मी संपादन केला आहे आणि ते मला सगळे संघट सोबत घ्यायला तयार आहेत, तर 100% आपल्याला न्याय मिळणार आहे याचं मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणूनच मी सुनील शेठ खासदार साहेबांनी मी अतिशय वेगळ्या माध्यमातून धन्यवाद देईन. मी एक साधा जिल्हा परिषदेचा निवडून आलेला सदस्य आहे. मी म्हटलं माझा प्रवेश हा खासदार साहेबांच्या हातून झाला तरी चालू शकते, ताई आहे, सगळे मंडळी आहेत, पण माझ्या प्रवेशासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नागोठण्यात येत आहेत म्हणजे मला पुढे किती न्याय मिळेल याचा मला विश्वासाची खात्री या निमित्ताने झालेली आहे. साहेबांना माहिती आहे किशोर जैन घरी गप्प बसणार नाही, रोज काही ना काही फाईल घेऊन येणार, रोज काही ना काही विषय घेऊन येणार. आणि माझ्या कार्यकर्त्यांनाही माहिती आहे की जे जे विषय किशोर जैनच्या हातात देण्यासारखे आहेत ते सर्व विषय ताई आणि साहेबांच्याकडनं करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खरं तर मी खासदार फंड, आमदार फंड, जिल्हा परिषदचा फंड किंवा डीपीडीसीचा फंड या विषयासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. माझे फार महत्वाचे विषय नागोठण्यासाठी आहेत. दादा, आपण जिथे बसलोय इथे पावसाळ्यामध्ये आपल्या उंची एवढा पाणी असतो, दरवर्षी असतो, 2-2, 3-3 वेळा उंची एवढा पाणी येतो. कायम नागोठणेवाले हे पुरामध्ये असतात. मग एवढा मोठा विषय जो आहे हा विषय कसा होऊ शकतो? तर नागोठण्याची आंबा नदी हिचं खोलीकरण व्हायला पाहिजे, हिला संरक्षक भिंत मिळायला पाहिजे. आणि महाडच्या धर्तीवरती, चिपळूणच्या धर्तीवरती हा पुराचा जनरल पुराचा जो ओघ आहे, जो दरवर्षी जनरल पूल आमच्याकडे येतो, साधा पाऊस पडला तरी एसटी स्टँड पाण्यात असतो. कमीत कमी एवढा बंदोबस्त तरी आपल्या माध्यमातून नागोठण्यासाठी 100% होऊ शकतो. हा एक महत्वाचा विषय आहे. नागोठण्याची फिल्टर पाण्याची योजना तटकरे साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं, तटकरे साहेबांनी त्याचं काम करून घेतलं. त्याच्यानंतर सरकार बदललं, सत्ता आमची आली, राहिलेलं काम आम्ही पूर्ण केलं. पण ती योजना काय सुरू करण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत नव्हतो. आज योग असा आलाय की अनेक वर्ष आम्ही पण शब्द दिले, साहेबांनी पण शब्द दिले, पण योजना काय पूर्ण झाली नाही आणि सुरू झाली नाही. पण आता 100% देवानेच ठरवलंय की एकत्र झालेत. नागोठण्याची योजनेचं लोकार्पण आता लवकरच आपल्याला तटकरे साहेब देता येईल. हा सुद्धा या निमित्ताने प्रवेशाचं एक कारण आहे. रायगड जिल्ह्यातला नागोठणा साहेब सेंटर प्लेस आहे. पूर्वीपासून नागोठण्याला बंदर होतं. आम्ही नागोठणेवासी पूर्वी सेंटरला असल्यामुळे सगळे व्यवसाय, वाहतूक इथनं व्हायची. भौगोलिकदृष्ट्या सुद्धा नागोठण्यातनं पेण तालुका आहे, रोहा तालुका आहे, याचा मधला भाग जर धरला तर नागोठणा साहेब भौगोलिकदृष्ट्या तालुका होऊ शकतो. आणि आमची फार जुनी मागणी आहे. त्या जुनी मागणीमध्ये नागोठणा तालुका व्हावा ही विनंती सुद्धा मी साहेबांच्या माध्यमातून दादांना करीन. खासदार फंड आहे, जिल्हा परिषदचा फंड आहे, हे सहज आपण घेऊ, अगदी गोड बोलून घेऊ. ते किती लागतील, काय लागतील, कसे घेतात, कुठले योजना असतात, कुठले त्याचे वेगळे वेगळे विषय असतात, हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे त्याची काय काळजी आपल्याला करायची गरज नाही. परंतु हे मोठे जे विषय आहेत, आता साहेब 70,000 कोटीचा एक्सपान्शन रिलायन्समध्ये येतोय. 70,000 कोटी एक्सपान्शन. अंबानी साहेबांचा मुलगानी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी त्यात सांगितलं नागोठणा पेट्रोकेमिकलला 70,000 कोटीचा एक्सपान्शन आहे. नागोठणा नाव घेतलं. आता रिलायन्स आपण किती वर्ष पाहतोय, IPCL झाला, रिलायन्स झाला, आपल्या परिसरातले लोक आहेत, छोटी मोठी कामं मिळतात. परंतु विकासाच्या दृष्टीने मास्टर प्लॅन यांच्याकडे नाही. कुठेतरी 10 लाख द्यायचे CSR फंड, कुठेतरी 5 लाख द्यायचे CSR फंड. मी त्यांना विनंती केली आहे की तुम्ही जे म्हणताय ना की जामनगरच्या धर्तीवरती आम्ही या परिसराचा विकास करू, मग त्याचा मास्टर प्लॅन आम्हाला करून द्या. आम्हाला छोटे छोटे विषय नको आहे ते, पण नागोठणे परिसराचा एक मास्टर प्लॅन मंजूर करून त्याला तुमचे पैसे खर्च करा. आता 70,000 कोटीतनं आम्हाला किती लागणार आहेत? मास्टर प्लॅन केलं तर 100 कोटी रुपये अख्ख्या विषयामध्ये. आणि दादा आलेले आहेत, साहेब आहेत, साहेबांवरती तसा रिलायन्सवाल्यांचं प्रेम आहे. साहेबांचा कुठलाही शब्द टाळत नाहीत, आम्हाला माहिती. आणि साहेबांनी त्यांना प्रकल्प टिकण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांच्या संकटकाळी उभे राहिलेले आहेत. आणि त्यांच्यामुळे त्यांचा शब्द
हा रिलायन्सवाले आणि दादांनी आज तिथे हेलिकॉप्टर लँड केलेला आहे. त्यामुळे 70,000 कोटीतले 100 कोटी या मास्टर प्लॅनसाठी किंवा मास्टर प्लॅन करून घेण्यासाठी नक्की मिळतील. हे सर्व असे मोठे संकल्प माझ्या डोक्यात आहेत. आता मी माझी एज्युकेशन संस्था बनवली, KG पासून आता PG पर्यंत गेलो. मेडिकल कॉलेज आला, अख्ख्या देशभरातनं मुलं इथे येत आहेत. मग त्याला ही जर जोड असली तर आपण खूप काय करू शकतो, हा विश्वास मला आहे. परंतु माझं स्वतःची कामं नंतर, जी काय आपल्याला सार्वजनिक कामं करून घ्यायची, ती सार्वजनिक कामं करून घेण्याची जबाबदारी मला आदितीताईंनी शब्द दिलेला आहे. किशोरभाई, तुम्ही निश्चिंत राहा. जेवढा काय करता येईल निधी तुमच्या मनामध्ये असेल त्याच्यापेक्षा काही जास्ती देईन. आणि काल रात्री सुद्धा आमची चर्चा झाली. काल रात्री ताईशी बोललो मी. ताईनं म्हटलं, किशोरभाई आता सगळं बरोबर आहे, आता फक्त एकच राहिलं की तुम्ही रक्षाबंधन करून टाका, म्हणजे मी कुठे हलणार नाही. खूप हसल्या त्या. आज या ठिकाणी मी माझ्या सर्व सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन की मुळात मला सुद्धा स्वतःला 2 दिवस झोप आली नाही साहेब. हे कसं करायचं, काय झालं, असं कधी माहिती नव्हतं. नाही, असं कधी केलेलं नाही आयुष्यात. एकच ठिकाणी एकच विषय, काय आमदार आहेत, खासदार आहेत, निधी आहेत, काय आहे काय माहिती नव्हतं. पण पक्षासोबत वाद गेलो. पण आता ही गरज आहे आणि या गरजेनुसार हा निर्णय घेतलेला आहे. निर्णय हा अतिशय विचारपूर्वक घेतलेला आहे आणि ह्याला पूर्णपणे आपण नक्की आम्ही दिलेल्या सहकार्यांच्या शब्दाला आपण आम्हाला सहकार्य कराल, साथ द्याल. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी थोडे काही विषय असतील वादाचे, ते मिटवण्यासाठी सुद्धा आपण सहकार्य कराल. मी परवा बोललो होतो की दक्षिण रायगड नागोठणा जिंकला. आता तुम्ही म्हणजे दक्षिण रायगड जिंकला. पार महाडपासून, माणगावपासून, मोरब्यापासून, रोयापासून नागोठण्यापर्यंत तुम्ही पूर्ण दक्षिण रायगड तटकरे साहेबांनी जिंकलेला आहे. आता जिल्हा परिषदमध्ये सत्ता कायमची आलेली आहे, याच्यात काही प्रश्न नाही. जिल्हा परिषद पण आलेली आहे. नागोठण्याची जिल्हा परिषदेची काळजी करायची गरज नाही. मी एकटा लढलो तरी निवडून आलो असतो. आता एवढी मतसंख्या असलेली माणसं माझ्याबरोबर आहेत, ताकद माझ्याबरोबर आहे. मी लढून निवडून येऊन करणार काय होतो? माझ्या पक्षाची 4 माणसं येतील का नाही येतील मला माहीत नाही. त्यामुळे उपयोग काय नाही, उगाचच काहीतरी करण्यात अर्थ नाही. म्हणून मी आता तो निर्णय घेतलेला आहे आणि निवडणूक सत्तेच्या माध्यमातून गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण या विभागासाठी करू शकतो. माझे या ठिकाणी जुने आमचे जे कार्यकर्ते होते, आमचा आशीर्वाद देणारे मता ठाकूर साहेब होते, तात्यासाहेब टक्के होते, बापूसाहेब देशपांडे होते, बाबाशेठ अधिकारी होते, दादासाहेब मोरे होते. आज त्यांना खरोखर वाटत असेल वरती की नागोठणं आज खऱ्या अर्थाने आमच्या डोक्याचं टेन्शन वरती गेलेलं आहे. सगळे एक झालेले आहेत आणि मनाने सगळे एक झालेले आहेत. आणि या मनाने एक झालेल्या लोकांना कोणी हरवू शकत नाही, हा विश्वास मी या ठिकाणी देतो. दादांचं मला खूप वर्षापासून ऐकायचं. मी दादांना, मला त्यांनी सत्कार केला तेव्हा सांगितलं की महाराष्ट्रात पवार कुटुंबियाच्या बरोबर जुडलो नसतो तर माझं आयुष्य थोडं कमी, आयुष्य पूर्ण झालं नसतं. आणि तो योग मला सुनील शेट्टी आणि ताईच्या माध्यमातून आलेला आहे. याचं मी त्यांचं धन्यवाद मानतो. मी सगळ्यांना मनपूर्वक आपली एकजूट ठेवा, आपण एकत्र राहूया. जिथे जिथे विषय असतील तिथे आम्ही सगळेजण तुमच्यासोबत राहू, एकत्रित राहू. कुठलाही वाद राहणार नाही. असं आपण केलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपला प्रवेश हा चांगला झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे आणि यशस्वी झालेला आहे असं मी समजतो. आणि मी आता सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.